हॅलो फ्रेंड्स, मी आहे अजित सर आणि तुम्ही पाहताय माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे हायर सेकंडरी केमो कॅफे. मित्रांनो, या चॅनलमध्ये तुम्हाला 11वी 12वी केमिस्ट्रीचे काही महत्त्वाचे टॉपिक्स एक्सप्लेन करून मिळतील. सो प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. Hello friends, today in this lecture we will discuss Hez's law of constant heat summation, application of Hez's law, spontaneous process and entropy. So let's start with Hez's law of constant heat summation. The law states that overall the enthalpy change for a reaction is equal to sum of the enthalpy changes of individual steps in the reaction. सो याचा अर्थ काय मित्रांनो, एखाद्या रिॲक्शनचा जो टोटल एन्थाल्पी चेंज आहे तो रिॲक्शनच्या प्रत्येक स्टेप्समधील एन्थाल्पी चेंजच्या ॲडिशन एवढा असतो. काय सांगितलं मी? एखाद्या रिॲक्शनचा जो एन्थाल्पी चेंज आहे तो रिॲक्शनच्या प्रत्येक स्टेप्समधील एन्थाल्पी चेंजच्या ॲडिशन एवढा असतो. कन्सिडर द कन्वर्जन ऑफ A to C. Now this conversion can take place directly in a single step from A to C, where delta H naught is equal to delta H1. The H naught म्हणजे काय तर स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज. सो या रिॲक्शनमध्ये स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज जो आहे तो डेल्टा H1 एवढा आहे. सो दिस रिॲक्शन कॅन टेक्स प्लेस इन 2 डिफरंट स्टेप्स फॉर विच डेल्टा H व्हॅल्यूज आर नोन. ओके, आता त्यामध्ये पहिली स्टेप आहे. सो इन द फर्स्ट स्टेप्स A इज ट्रान्सफर इन टू B, वेअर डेल्टा H नॉट इज इक्वल टू डेल्टा H2. And in second step B is transfer into C, where delta H naught is equal to delta H3. Okay, so overall reaction is equal to, by addition of these two reaction or two steps, we get A to C, where delta H naught is equal to delta H2 plus delta H3. Okay, now according to Hez's law, आता Hez's law नुसार delta H1 is equal to delta H2 plus delta H3. ओके, फ्रॉम फिगर. आता इथे मी फिगर दाखवली ओके या साईडला. त्या फिगरवरून तुमच्या लक्षात येईल ही जी रिॲक्शन आहे ती सिंगल स्टेपमध्ये होऊ शकते A to C, किंवा 2 स्टेपमध्ये होऊ शकते A to B and B to C, where the enthalpy changes are delta H2 and delta H3. आता हेजेस लॉ नुसार जो एन्थाल्पी चेंज आहे सिंगल स्टेप्समधल्या रिॲक्शनचा, म्हणजे आपण त्याला म्हणतो डेल्टा H1 इज सेम ॲज द सम ऑफ द एन्थाल्पी चेंजेस ऑफ दिस 2 स्टेप्स. बरोबर ना? आणि म्हणूनच आपण डेल्टा H1 इज इक्वल टू डेल्टा H2 प्लस डेल्टा H3 असं लिहिलं आहे. सो दिस इज अबाउट द हेजेस लॉ. कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ सिंथेसिस ऑफ अमोनिया. आपण एक एक्झाम्पल घेऊ, सिंथेसिस ऑफ अमोनिया. आता अमोनिया आहे तो वेगवेगळ्या प्रकारे प्रिपेअर केला जातो. त्यातली एक केमिकल रिॲक्शन आहे H2 रिॲक्ट विथ N2 टू गिव्स अमोनिया. द एन्थाल्पी चेंज, स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज इज इक्वल टू, म्हणजेच डेल्टा H नॉट इज इक्वल टू -92.2 किलो जूल. The ammonia can also be prepared in 2 different steps. Okay, so H2 will react with N2 to form N2H4 gas, where the delta H not is equal to +95.4 kilojoule. And in second step N2H4 plus H2 gives twice NH3, where delta H naught is equal to -187.6 kilojoule. ओके, आता या 2 रिॲक्शनची आपण ॲडिशन केली तर आपल्याला रिॲक्शन मिळेल थ्राईस H2 प्लस N2 गिव्स ट्वाईस NH3. आणि डेल्टा H नॉट इज इक्वल टू, आता आपण यांची काय करणार, ॲडिशन केल्यामुळे डेल्टा H नॉट जे आहे त्यांची ॲडिशन करणार.
so is equal to minus 92.2 kilojule. So जो स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज आहे फॉर द प्रिपरेशन ऑफ अमोनिया इज सेम वेदर द रिॲक्शन टेक्स प्लेस इन सिंगल ऑर सेरीज ऑफ स्टेप्स. सिंगल स्टेप्समध्ये जरी रिॲक्शन झाली किंवा तीच रिॲक्शन सेरीज ऑफ स्टेप्समध्ये जरी झाली असेल तरी स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज हा काय राहतो, सेम राहतो. सो द हेजेस लॉ is a direct consequences of the fact that the enthalpy is a state function. Enthalpy हे कसं आहे, स्टेट फंक्शन आहे which depends on initial and final state of the system and not on the path by which the reaction can takes place. So this is about the Hedges law. Now application of Hedges law. First application of Hedges law, if it is not possible to determine experimentally the enthalpy of reaction, it can be calculated by Hedges law. जर एखाद्या रिॲक्शनचा एन्थॅल्पी चेंज आपल्याला एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करता येत नसेल तर त्याचा आपण हेजेस लॉने डिटरमाइन करू शकतो. ओके, सो दिस इज वन ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ हेजेस लॉ. आता त्यासाठी एक्झाम्पल दिलं आहे, कार्बन ग्रॅफाईट रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म कार्बन मोनॉक्साईड. आता या रिॲक्शनचा एन्थॅल्पी चेंज जो आहे डेल्टा एच नॉट हा एक्सपेरिमेंटली आपल्याला डिटरमाइन करता येत नाही. Now this is because the carbon can be oxidized to carbon dioxide. आता कार्बन डायरेक्टली का होतो, कार्बन डायऑक्साईडमध्ये ऑक्सिडाइज होतो, त्यामध्ये कार्बन मोनॉक्साईडच्या रिॲक्शनचा एन्थॅल्पी चेंज आपण एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करू शकत नाही. तो आपण एक हेजेस लॉने काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. आता कसं डिटरमाइन करता येईल, सो या दोन रिॲक्शन्स आपल्याकडे आहेत. पहिली रिॲक्शन आहे कार्बन ग्रॅफाईट रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड. त्याचा एन्थॅल्पी चेंज आहे डेल्टा एच नॉट इज इक्वल टू मायनस 393.5 किलोजूल. त्यानंतर दुसरी रिॲक्शन आहे कार्बन मोनॉक्साईड प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साईड. त्या रिॲक्शनचा एन्थॅल्पी चेंज आहे डेल्टा एच नॉट इज इक्वल टू मायनस 283.0 किलोजूल. आता ह्या दोन्ही रिॲक्शनचा एन्थॅल्पी चेंज आपण एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करू शकतो आणि ह्या दोन रिॲक्शन घेऊन आपण ही जी वरची रिॲक्शन आहे म्हणजे कार्बन प्लस ऑक्सिजन टू गिव्ह कार्बन मोनॉक्साईड या रिॲक्शनचा एन्थॅल्पी चेंज डिटरमाइन करायचा अकॉर्डिंग टू हेजेस लॉ. ओके, सो त्यासाठी काय करायचं आहे बघा, ही जी पहिली रिॲक्शन आहे कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साईड ती तशीच आपल्याला ठेवायची आहे आणि दुसरी जी रिॲक्शन आहे ती काय करायची आहे, रिव्हर्स करायची. म्हणजे काय करायचं आहे, जो प्रोडक्ट आहे तो रिॲक्टंटमध्ये लिहायचा आणि रिॲक्टंट आहे ते प्रोडक्टमध्ये लिहायचे. आता जेव्हा आपण एखादं रिॲक्शन रिव्हर्स करतो तेव्हाचा जो एन्थॅल्पी चेंज आहे तो पण का होतो, रिव्हर्स होतो. म्हणजे निगेटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह होणार, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होणार. आता इथे ही रिॲक्शन रिव्हर्स केल्यामुळे डेल्टा एच नॉट इज इक्वल टू काय होईल, प्लस 283.0 किलोजूल होईल. आता ॲडिशन करायची आहे दोन्ही रिॲक्शनची. ॲडिशन केल्यानंतर काय होणार, कार्बन डायऑक्साईड हे दोन्ही कॅन्सल होतील. तसंच हा इथे हाफ O2 आहे तो आणि इकडचा हाफ O2 काय होणार, कॅन्सल होणार. सो आपल्याला फायनल इक्वेशन मिळेल कार्बन ग्रॅफाईट प्लस 1/2 O2 गिव्स कार्बन मोनॉक्साईड. आता ही दोन रिॲक्शन आपण ॲडिशन केली आहे या दोन रिॲक्शनची, त्यामुळे एन्थॅल्पी चेंज पण काय करायचा, ॲड करायचा. सो ॲडिशन केल्यानंतर आपल्याला मिळेल डेल्टा एच नॉट इज इक्वल टू मायनस 110.5 किलोजूल. ओके, सो या रिॲक्शनचा आपल्याला एन्थॅल्पी चेंज मिळाला. सो दिस इज अकॉर्डिंग टू हेजेस लॉ. सो अशी एक्झाम्पल्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जातात. तुम्हाला अशा स्टेप्स दिल्या जाणार काही रिॲक्शनच्या आणि त्या रिॲक्शनवरून एखाद्या केमिकल रिॲक्शनचा तुम्हाला एन्थॅल्पी चेंज फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, सो हे झालं एक ॲप्लिकेशन. नाउ द सेकंड ॲप्लिकेशन, it can be used to calculate, means Hedges law can be used to calculate the enthalpy of reaction which do not occurs directly. ज्या रिॲक्शन डिरेक्टली होत नाहीत अशा रिॲक्शनचा एन्थॅल्पी चेंज पण आपण Hedges law वापरून कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ मिथेन फ्रॉम इट्स एलिमेंट. आता मिथेन गॅस जो आहे तो त्याच्या एलिमेंट्सपासून फॉर्म होत नाही. म्हणजे आपण कार्बन आणि हायड्रोजन रिॲक्ट केला तर आपल्याला मिथेन मिळत नाही. सो या रिॲक्शनचा एन्थॅल्पी चेंज आपण हेजेस लॉने काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. सो द रिॲक्शन कशी असेल बघा,
कार्बन ग्रॅफाईट प्लस ट्वाइस H2 गॅस गिव्स CH4 गॅस. डेल्टा H नॉट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, आपल्याला तो कॅल्क्युलेट करायचा आहे. आता यासाठी तुम्हाला काही रिॲक्शन्स लागतील. त्या रिॲक्शनचा एन्थॅल्पी चेंज आपण एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करायचा आणि त्या रिॲक्शनवरून या रिॲक्शनचा एन्थॅल्पी चेंज कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे. सो त्या रिॲक्शन्स बघा. पहिली रिॲक्शन आहे कार्बन ग्रॅफाईट प्लस O2 गिव्स कार्बन डायऑक्साईड. याचा एन्थॅल्पी चेंज आहे डेल्टा H नॉट इज इक्वल टू -393.5 किलोजूल. दुसरी रिॲक्शन आहे H2 प्लस 1/2 O2 गिव्स H2. डेल्टा H नॉट इज इक्वल टू -285.8 किलोजूल. तिसरी रिॲक्शन आहे CH4 प्लस ट्वाइस O2 गिव्स CO2 प्लस ट्वाइस H2. डेल्टा H नॉट इज इक्वल टू -890.3 किलोजूल. सो ह्या रिॲक्शनचा एन्थॅल्पी चेंज जो आहे तो आपण एक्सपेरिमेंटली काय केला आहे, डिटरमाइन केला आहे, कारण तो आपण करू शकतो. पण ही जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन डायरेक्टली होत नाही, त्यामुळे त्याचा एन्थॅल्पी चेंज आपण एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करू शकत नाही. तो आपण हॅझेस लॉने डिटरमाइन करायचा. सो काय करायचं बघा. पहिली जी रिॲक्शन आहे त्यामध्ये काही चेंजेस करायचे नाही आहेत. दुसरी रिॲक्शन आहे त्याला काय करायचं आहे, 2ने मल्टिप्लाय करायचं. सो एन्थॅल्पी चेंज जो आहे त्याला 2ने मल्टिप्लाय होणार. आणि तिसरी जी रिॲक्शन आहे, थर्ड रिॲक्शन, आपल्याला रिव्हर्स करायची. म्हणजे प्रोडक्ट जे आहे ते रिॲक्टंटमध्ये लिहायचे आहेत आणि रिॲक्टंट प्रोडक्टमध्ये लिहायचे आहेत. त्यामुळे डेल्टा H नॉट इज इक्वल टू काय होणार, प्लस 890.3 किलोजूल. आता या तिन्ही रिॲक्शनचे ॲडिशन केल्यानंतर काय होईल, दोन्ही साईडचे कार्बन डायऑक्साईड कॅन्सल होतील, त्यानंतर वॉटर कॅन्सल होईल आणि ऑक्सिजन कॅन्सल होतील. सो फायनल रिॲक्शन आपल्याला मिळेल कार्बन ग्रॅफाईट प्लस ट्वाइस H2O गॅस गिव्स CH4 मिथेन. आता डेल्टा H आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, H नॉट कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी ह्या डेल्टा H नॉटची जी H नॉट जे आहेत त्यांची काय करायची, ॲडिशन करायची. सो फायनली डेल्टा H नॉट इज इक्वल टू काय मिळेल, -74.8 किलोजूल. सो दिस इज द एन्थॅल्पी चेंज फॉर द फॉर्मेशन ऑफ मिथेन फ्रॉम इट्स एलिमेंट. ओके. सो अशा प्रकारे आपण हेजेस लॉ ॲप्लाय करू शकतो फॉर द रिॲक्शन विच कॅनॉट बी ऑकर्स डिरेक्टली. ज्या रिॲक्शन डिरेक्टली होत नाहीत त्या रिॲक्शनचा एन्थॅल्पी चेंज आपण हेजेस लॉने कॅल्क्युलेट करू शकतो. सो दीज आर द 2 इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन ऑफ हेजेस लॉ. ओके. So next point of our discussion is spontaneous process. Spontaneous process is also called irreversible process. याआधी आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय ते डिस्कस केलं आहे. सो व्हॉट आर स्पॉन्टेनियस रिॲक्शन्स ऑर स्पॉन्टेनियस प्रोसेसेस? The process that takes place of its own without any external influence is called spontaneous process. जी प्रोसेस कुठलाही एक्सटर्नल इन्फ्लुएन्स न वापरता घडून येते त्या प्रोसेसला आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस असं म्हणतो. ओके. त्याची एक्झाम्पल बरीच आहेत. नॅचरल प्रोसेसेस आर स्पॉन्टेनियस. ज्या नॅचरल प्रोसेसेस आहेत म्हणजेच फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल, फ्लो ऑफ हीट फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी, देन डिसॉल्युशन ऑफ सॉल्ट इन वॉटर, रिॲक्शन ऑफ ॲसिड अँड बेस, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आपण त्यांना म्हणतो. अशी जी एक्झाम्पल्स आहेत ती स्पॉन्टेनियस प्रोसेसची एक्झाम्पल्स आहेत. तिथे आपल्याला कुठलाही एक्सटर्नल इन्फ्लुएन्स द्यावा लागत नाही. आता वॉटर जे हाय लेवल टू लो लेवल फ्लो होतं त्याला कुठलाही इन्फ्लुएन्स देत नाहीत आपण. पण लो लेवल टू हाय लेवल जर न्यायचं असेल आपल्याला तर त्याला एक्सटर्नल इन्फ्लुएन्स द्यावा लागतो. आपल्याला त्याला एक्सटर्नल फोर्स द्यावा लागतो. म्हणजे आपण पंप वापरतो, वॉटर पंप. सो अशी एक्झाम्पल्स आहेत ज्यांना आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस असं म्हणतो. स्पॉन्टेनियस प्रोसेस कंटिन्यूज टिल इक्विलिब्रियम इज रिच. स्पॉन्टेनियस प्रोसेस जी आहे ती इक्विलिब्रियम अटेंड होईपर्यंत का राहते, कंटिन्यू राहते. ओके. जेव्हा इक्विलिब्रियम अटेंड होईल तेव्हा काय होईल, स्पॉन्टेनियस प्रोसेस स्टॉप होणार. समजा आपल्याकडे वॉटर फ्लो होतं आहे फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल, तर ही स्पॉन्टेनियस प्रोसेस स्टॉप केव्हा होईल, केव्हा इक्विलिब्रियम अटेंड करेल, जेव्हा दोन्ही ज्या लेवल्स आहेत त्या इक्वल होतील.
हाय आणि लो लेवल जेव्हा वॉटर लेवल इक्वल होईल तेव्हा काय होणार, ती प्रोसेस स्टॉप होणार. सो ऑलवेज स्पॉन्टेनियस प्रोसेस कंटिन्यू टिल द इक्विलिब्रियम इज रीच. ओके, अँड इट इज इन ओनली वन डिरेक्शन, एकाच डिरेक्शनने होते, फॉरवर्ड डिरेक्शन्स. ओके, अँड द रिव्हर्स ऑफ द एनी स्पॉन्टेनियस प्रोसेस इज नॉन स्पॉन्टेनियस. कुठल्याही स्पॉन्टेनियस प्रोसेसचा जो रिव्हर्स आहे तो नॉन स्पॉन्टेनियस असणार. ओके, सो दिस इज अबाउट द स्पॉन्टेनियस ऑर इरिव्हर्सिबल प्रोसेस. नाव द एनर्जी अँड स्पॉन्टॅनिटी. आता एनर्जी आणि स्पॉन्टॅनिटीचं काय रिलेशन आहे ते आपण बघू. ॲज आय सेड, द स्पॉन्टेनियस रिॲक्शन टेक्स प्लेस इन ओनली वन डिरेक्शन, फॉरवर्ड डिरेक्शन. So spontaneous reaction takes place in the direction in which the energy of the system is lowered. Spontaneous reaction ह्या एका डिरेक्शनने होतात की जिथे एनर्जी ऑफ द सिस्टीम काय होते, लोअर होते, डिक्रीज होते. ओके, सो इट इज अकंपनीड बाय द रिलीज ऑफ एनर्जी. म्हणजेच याचा अर्थ काय की स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये एनर्जी रिलीज होते. आता एक्झाम्पल आपण बघू. The reaction between sodium hydroxide and HCl is exothermic. सोडियम हायड्रॉक्साईड आणि NaCl यातली रिॲक्शन जी ही जी रिॲक्शन आहे ती एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, जिथे डेल्टा एच नॉट इज इक्वल टू -57 किलो जूल आहे. म्हणजेच 57 किलो जूल एवढी एनर्जी ही काय होते, रिलीज होते, आणि ती स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. ॲज आय सेड, द फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल इज अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. At high level, the potential energy of water is higher than at the low level. याचा अर्थ जेव्हा ते वॉटर फ्लो होतं फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल तेव्हा त्याची एनर्जी ही काय होणार, रिलीज होणार किंवा डिक्रीज होणार. ओके, दॅट मीन्स ऑल दी स्पॉन्टेनियस प्रोसेसेस आर एक्झोथर्मिक. याचा अर्थ असं आपण म्हणू शकतो की ज्या स्पॉन्टेनियस प्रोसेसेस आहेत त्या कशा आहेत, एक्झोथर्मिक आहेत. बट देअर आर सम एक्सेप्शन्स. For example, ice melt spontaneously above 0 degree Celsius. आपल्याला माहिती आहे आईस हा स्पॉन्टेनियसली का होतो, मेल्ट होतो अबाव 0 degree Celsius. बट इट मेल्ट्स बाय ॲब्सॉर्बिंग एनर्जी. तो एनर्जी ॲब्सॉर्ब करून मेल्ट होतो फ्रॉम द सराउंडिंग, अँड इट इज एंडोथर्मिक रिॲक्शन. जरी ती स्पॉन्टेनियस रिॲक्शन असली तरी ती एंडोथर्मिक रिॲक्शन आहे, कारण हीट ॲब्सॉर्ब केली जाते by the system. Dissolution of salt like NaCl in water is also a spontaneous process, but this spontaneous process is endothermic, where delta H is plus 3.9 kilojoule per mole. So these reactions are endothermic and spontaneous. So it is therefore clear that the energy is not a sufficient criteria for deciding the spontaneity. There needs to be another factor to describe the spontaneity, and that factor is the entropy. So the next point of our discussion is the entropy. Now what is entropy? To understand the entropy, consider the following processes. आपल्याला जर एंट्रॉपी समजून घ्यायची असेल तर ह्या काही प्रोसेस आहेत त्या आधी आपण काय करू, डिस्कस करू. इन सॉलिड स्टेट of the water molecules are arranged in a definite order. आपण आईसमध्ये बघितलं आहे की जो आईस आहे तिथे वॉटर मोलिक्यूल हे डेफिनेट ऑर्डरमध्ये आहेत. वेन आईस मेल्ट, दिस हायली क्रिस्टलाइन अरेंजमेंट ऑफ द वॉटर मोलिक्यूल कोलॅप्स. हायली क्रिस्टलाइन अरेंजमेंट जे आहे वॉटर मोलिक्यूलची ती कोलॅप्स होते, डिस्ट्रॉय होते, अँड द मोलिक्यूल बिकम फ्री इन अ लिक्विड स्टेट. मोलिक्यूल लिक्विडमध्ये काय होतात, फ्री होतात. याचा अर्थ ऑर्डर अरेंजमेंट ऑफ द मोलिक्यूल बिकम डिसऑर्डर. ऑर्डर अरेंजमेंट जी आहे ती काय होते, मोलिक्यूलची डिसऑर्डरमध्ये जाते. ओके, द वेन द वॉटर बॉइल्स, वॉटर मोलिक्यूल एस्केप इन द एअर. जे वॉटर मोलिक्यूल वॉटर बॉईल करतो आपण तेव्हा वॉटर मोलिक्यूल एअरमध्ये एस्केप होतात, बरोबर ना. इन vapor phase of the water, the molecules are far away from each other. They are free to move in the air. Air मध्ये ते freely move होतात. So the disorder system become highly disorder. Okay, जी disorder system आहे ती highly disorder state मध्ये जाते.
During melting of ice or evaporation of liquid water, disorder or randomness increases. मेल्टिंग ऑफ आईस किंवा इव्हॅपोरेशन ऑफ वॉटरमध्ये डिसऑर्डर किंवा जो रँडमनेस आहे मोलेक्युलमधला तो इन्क्रीज होत जातो. अँड इन एंट्रॉपी दिस डिसऑर्डर और रँडमनेस ऑफ सिस्टीम इज मेजर. सो एंट्रॉपी इज अ मेजर ऑफ डिसऑर्डर और रँडमनेस ऑफ अ सिस्टीम. इट इज डिनोटेड बाय कैपिटल S. The greater the disorder of system, higher is the entropy. And conversely, more order of the system, smaller is the entropy. Thus, entropy of substance increase as it passes from solid to liquid to gases. So, in melting of solid and evaporation of liquid, entropy changes and delta S of the system is positive. Okay, so following are the example of the entropy change which is greater than the zero. First example is the dissolution of I2 iodine in water. While dissolution of I2 in water, the entropy increases because the order system become disorder. जेव्हा आयोडीन मेल्ट होतो डिझॉल्व होतो तेव्हा स्लोली ऑर्डर सिस्टीम जी आहे ती डिसऑर्डर स्टेटमध्ये जाणार. ओके, अँड देअरफॉर एंट्रोपी increases, delta S is positive. In second example, dissociation of H2 molecule into atoms, the order system become disorder. जो जे मोलेक्युल्स आहेत एकत्र अटॅच झालेले किंवा त्या दोघांमधला जो बॉन्ड आहे हायड्रोजन ॲटममधला तो डिस्ट्रॉय होतो, डिसोसिएट होतो आणि त्यापासून ॲटम सेपरेट होतात. त्यामुळे ऑर्डर सिस्टीम ही डिसऑर्डर स्टेटमध्ये जाते आणि त्यामुळे डेल्टा एस काय मिळतो आपल्याला पॉझिटिव्ह मिळतो. सो दिस इज अबाउट दी एंट्रॉपी. क्वांटिटेटिव्हली एंट्रॉपी चेंज इज एक्सप्रेस ॲज डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. दॅट इज an entropy change of a system is equal to the amount of heat transfer to it in a reversible manner divided by the temperature in Kelvin at which the transfer takes place. Okay, heat is expressed in joule and temperature in Kelvin, therefore delta S is expressed in joule per Kelvin. The entropy or its change delta S is a state function and it depends on initial and final state of the system and not on the path connecting to state. Okay, so this is about the entropy and the entropy change. So up till now we have discussed Hazel's law of constant heat summation and its application, then spontaneous processes, energy and the spontaneity, and the entropy change. ओके, तर मित्रांनो हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.